रूप बहाता लोचनी रूप बहाता लोचनी खजाने वो साजनी सुख जाने वो साजनी को विठल तो माधव बरवा
तेची माझी हित करीती सकळ तेची माझी हित करीती सकळ माझे हित करीती जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा हरी आगलिया मज वाहती लकडी आगलिया मज वाहती लकडी त्यांची जोडे सर्व सुख त्यांची जोडे सर्व सुख हरी तेची माझी हित करीती सकळ माझी हित करीती सकळ माझी हित करीती सकळ माझी हित हरी तेने हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हो तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष मोडी बोली संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी ओ भागली या मज भागली या मज वाहातील कडी तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविन आवडी ओ वचन न मोडी वचन न मोडी बोलिले तेरा ओ तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठाला भजन करा माझा विठाला
समचरण सरोज सांद्री लाभ दाभम जगरण हित पाणी मंदन मंदनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रहूं सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा रहा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांच्या केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया या अभंगामध्ये जर करुणामय आणि दयाळू जर शब्द आला असेल तर मला असं वाटतं आम्ही तेवढ्या दयाळू आणि करुणामय अंतकरण त्याला स्वर सुद्धा लावले पाहिजे ना आणि म्हणून थोडासा विको मला बोलताना पण राहू दे ओ करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झोपा सगळे टाळ्या वाजवा की जरा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले मनोजव मार्दुल बेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये आइए हनुमंत विराजिए कथा करू मति अनुसार प्रेम सहित गती ही धरू पधारिये पवन कुमार एकदा सगळ्यांनी आपले आपले हात वरती करा सगळ्यांचा आग्रह आहे मला महाराजांनी सांगितलं तेवढं ज्ञानोबा माऊली झालंच पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी हात वरती करा पाठीमागचे अपक्ष उमेदवार सगळ्यांनी करा बघा मला असं वाटतं अंतकरणातले विकार जर घालवायचे असतील ना तर देवाचं भजन केलं पाहिजे बरोबर ना तसं थंडी जर वाजायला लागली तर माणसाने अंगावरती काय घेतली पाहिजे श्वाल घेतली पाहिजे रग घ्यायला पाहिजे ना आणि घेतात माणसं मला असं वाटतं जर थंडी वाजायला लागली तर माणसं अंगावरती रग घेतात अरे अंगावरती रग घेण्यापेक्षा माणसाच्या अंगातच रग पाहिजे काय 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 अगर बात अच्छी लगी तो टालिया बजाव माणसाच्या अंगात रग पाहिजे याच्याही पुढे जाऊन सांगेल अरे अंतकरणातले विकार जर घालवायचे असतील ना हातवर अंतकरणातले विकार जर घालवायचे असतील तर माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा तुम्हाला विकाराची थंडी कधीच वाजणार भजन केलं पाहिजे आणि म्हणून माझ्या ज्ञानोबरायला प्राचारण करायचं की माऊली खरं सांगू आपण यावं या कीर्तनासाठी आणि आमची कीर्तन रूपी सेवा आपल्या चरणावरती रुजू करून घ्यावी हात ओ ज्ञानोबा माऊली ओ ज्ञानोबा माऊली कीर्तन आम्हावरी कृपा करा
करा हो कृपा 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 करा हो नरबमाऊली कीर्तनालया हो नरबमाऊली कीर्तनालया आम्हावरी कृपा करा हो कृपा करा हो कृपा करा हो कृपा करा हो साधनाची माय माझी ज्ञानाबाई अनाथाची माय माझी साधनाची माय माझी ज्ञानाबाई अनाथाची माय माझी हो येई भावुनी हात 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 बोल हो येई भावुनी नवलाई कृपा करी 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 छत्रपती शिवाजी महाराज की संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद निर्माते नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट तुझ्या आणि तुका विष्णू नाही तुझा वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहेत आणि सांगून जाईल मायबाप अरे त्या तुकोबारांचा हा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे करता निवडला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संतांच्या पायाचं महत्व प्रतिपादन करतात अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आमचा संतांवरती किती विश्वास आहे तो विश्वास प्रतिपादन करतात संतांवरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही खऱ्या अर्थाने त्या संतांचे दात झालो म्हणजे काय झालो तर आम्ही काया वाचा मनाने आम्ही त्या संतांना शरण गेलो लोक म्हणतील जरा वारं जरा वेगळं दिसायला लागलं थोडा आवाज मोकळा करे बाबा वारं जरा वेगळं दिसतंय मी सांगेल मच्छिंद्र भाऊ ज्या ज्या माणसाच्या अंगात वारं शिरलं ना वारं शिरायला पाहिजे अंगामध्ये कारण जेव्हा वारं शिरेल ना तेव्हाच क्रांती होते अशी क्रांती होत नाही मी सांगेल अरे ज्या ज्या माणसाच्या अंगामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं वारं शिरलं ना त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली या राजांचा पुतळा आपण पाहतोय ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी अंगात वारच भरलं होतं म्हणून खऱ्या अर्थानं आज आम्ही सुद्धा पुजतो ना अरे वारं भरायला पाहिजे मी सांगेल मायबाप बघा पण वारं एक तर संताचं माणसाला लागावं नाहीतर देवाचं लागावं विठाला काहींना भवानी मातेचं वार आहे काहींना खंडोबारायाचं वार आहे काहींना जगदंबा मातेचं वार आहे काहींना बिरोबाचं वार आहे पण मायबाप आम्ही भाग्यशाली माणसं आहोत नाना आम्हाला त्या पांडुरंगाचं वार आहे वार एक तर संताचं लागावं नाहीतर देवाचं लागावं विठाला पांडुरंग बाबा तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे
आमचे वारे सांगू तुम्हाला, काहींना कामाचं वार आहे, काहींना क्रोधाचं वार आहे, काहींना लोभाचं वार आहे, काहींना सत्तेचं वार आहे, काहींना खुर्चीचं वार आहे, काहींना धनाचं वार आहे, काहींना एकमेकाच्या निंदा करायचं वार आहे, काहींना शेजाऱ्याचे बांध कोरायचं वार आहे, काहींना लोकांच्या सोयरीकी जोडायचं वार आहे, काहीला क्या बात आहे. असे हुशार माणसं पाहिजेत महाराज करतात, जसं काय यांचा गाथाच पाठ आहे बघा. असे हुशार माणसं पाहिजेत. मला सांगायचं काय, हे आमच्या सारख्यांचे वारे आहेत मायबाप. पण वारं लागावं एक तर संताचं लागावं, नाहीतर देवाचं लागावं. विठाला माझ्या तुकोबऱ्यांना संतांचं वार आहे, माझ्या तुकोबऱ्यांना देवाचं वार आहे. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात की आमचा त्या संतांच्या पायावरती विश्वास आहे. आणि आम्ही त्यांचे काया वाचा मनाने आम्ही त्यांचे दास झालो. का बुवा, का महाराज? तर माझे महाराज म्हणतात या जगाच्या पाठीवरती आमचं हित जोपासणारे केवळ संत आहेत. बघा, एकतर माय आपल्या लेकराचं हित जोपासते, पण सर्वसामान्य माणसं नव्हे सगळ्यांचा सकळ जीवाचा करीतो सांभाळ. मला असं वाटतं अरे सगळ्यांवरती निस्वार्थपणाने खऱ्या अर्थानं जे प्रेम करतात ना, त्यांना संत म्हटलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझे तुकोबऱ्या म्हणतात त्यांच्या पायावरती आमचा विश्वास का आहे, त्याचं कारण एकच आहे की ते आमचं हित जोपासणारे आहेत. तेची माझे हित करीती सकळ, आणि परिणाम जेने हा गोपाळ कृपा करी. त्यांच्या मार्गाने खऱ्या अर्थानं आम्ही चालत राहिलो का, कारण संतच आम्हाला योग्य ती दिशा दाखवतात, योग्य तो मार्ग दाखवतात. आम्ही त्या मार्गाने वाटचाल क्रमण करत राहिलो. बघा, माझ्या भगवान परमात्म्याची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही माय बाप. हे सगळं करत असताना माझे तुकोबऱ्या म्हणतात अरे आम्ही संतांच्या मार्गावरती चालत राहिलो, त्यांच्या भेटीच्या वियोगामध्ये जगत राहिलो, रात्रंदिवस भजन करत राहिलो. ओ नाना साधनाच्या केल्या खटपटा, हो परिण म्हणता अनेक साधन केले, रात्रंदिवस देवा तुझं भजन केलं, संतांच्या मार्गाने आम्ही चालत राहिलो. पण देवा अरे तुझी भेट व्हायला तयार नाहीये. माझे तुकोबऱ्या म्हणतात ज्या वेळेस त्या देवाची आम्हाला भेट होत नाहीये ना, आणि आम्ही त्यांच्या वियोगात जगतोय ना, त्यावेळेस जर आम्ही थकलो, आम्ही जर शिनलो, आम्ही जर भागलो ना, तर मायबाप त्या संतांमध्ये एवढी ताकद आहे, ते संत आम्हाला कडेवरती उचलून घेते. काय भागली या मज वाहतील कडिये, हो त्यांची येणी जोडे सर्व. जसं एखाद्या आईचं लेकरू जर रस्त्याने जर चलू लागलं, पळू लागलं, धावू लागलं, आणि खेळता खेळता जर ते दमलं ना, तर ती माय आपल्या लेकराला जसं कडेवरती उचलून घेते ना, तसं माझे तुकोबऱ्या म्हणतात त्या संतांमध्ये एवढी ताकद आहे, आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे. आम्ही जर दमलो, शिनलो, भागलो ना, तर ते संत आम्हाला कडेवरती उचलून घेते. पुढे जाऊन माझे तुकोबऱ्या म्हणतात त्या संतांवरती आमचा एवढा विश्वास आहे, त्यांच्या ताटातलं आम्ही उष्ट सेवन करू, उष्ट सेवन करू, आणि त्यांनी दिलेली वचन खऱ्या अर्थानं आम्ही कदापि मोडणार नाही. वचन न मोडी बोलिले ते का, त्याचं कारण ते संत आमचे हित जोपासणारे आहेत. तेची माझे हित करीती सकळ, आणि जेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून त्यांच्या पायावरती आमचा विश्वास आहे. विठाला अभंगाचा सरळ सरळ आशय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा, अतिशय सुंदर नियोजन आहे, रेखीव आहे, टेकीव आहे, आणि सर्व अतिशय प्रेमाने करतात, आनंदात करतात, उल्हासाने करतात. मला असं वाटतं सोहळा हा आनंदाचा होतो, सोहळा हा आनंदाचा असला पाहिजे. आणि तो आनंदाचा सोहळा आपण आपल्या या जयनपूर नगरीमध्ये खऱ्या अर्थानं साजरा करतोय. एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आज या कीर्तनासाठी एकाहून बळी माणसं आहेत मायबाप, मोठमोठी माणसं आहेत. आणि आज गायक चांगले आहेत, आज वादक चांगले आहेत, माईक सिस्टम सुद्धा एक नंबर आहे. सर आज लागली, आज लागलच ना. माणूस कोण आहे?
माणसावर डिपेंड असतं ते नाना, माणसावर डिपेंड असतं. हा आणि मी जवळजवळ सगळ्या तासाला लावणारच माणूस आहे. विठाला विठाला विठाला. अतिशय सुंदर नियोजन आहे. आता एकाचं नाव जर घ्यायचं म्हटलं ना तर मायबाप काकडासाठी सुरू होईल आपला सकाळचा. पण मी बघा सगळ्यांचं एका चरणात नाव घेतो, एका दमात नाव घेतो. हा पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून नाना, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून तुमच्या सगळ्यांचंच नाव घेतो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून ज्यांनी मला प्राचारण केलं, गावातले भजनी मंडळी असतील, सप्ताह कमिटीचे भजनी असतील, त्या ठिकाणी सप्ताह कमिटी असेल, सरपंच असतील, अध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझं ज्यांनी यजमानपद घेतलंय असे असणारे आमचे खऱ्या अर्थानं मच्छिंद्र भाऊ सिरसाट. मी त्यांच्या घरी गेलो. खरं सांगू तुम्हाला आनंद वाटतो एका गोष्टीचा की माझा वारकरी संप्रदाय खरंच फार मोठा आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये माझ्या संप्रदायाचं वलय ना मायबाप, त्या घरातलं चैतन्यच वेगळं आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आम्ही कितपत अंगीकारतो हे खऱ्या अर्थानं आम्ही ठरवलं पाहिजे. पण मी सांगेल त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं आलं. त्यांच्या वडिलांचा स्वभाव बघितला तर ते तर अगदी मन मोकळाच कारभार आहे. अतिशय सुंदर. आणि माणसानं मोकळं असलं पाहिजे हो. त्यांचं नाव घेतोय त्यांनी बोललं म्हणून नाही, पण एका तासामध्ये जे मी अनुभवलं ना ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा माणसाचा स्वभाव मोकळा पाहिजे. आडीबाज नकोय, गाठ नकोय. कारण जेवढे गाठीचे माणसं आहेत तेवढे गाठीचेच आहेत. म्हणून माणसानं मोकळं असलं पाहिजे, माणसानं मोकळं राहिलं पाहिजे. अरे आनंद घेतला पाहिजे जीवनाचा. मी या तत्वाचा माणूस आहे. आणि म्हणून आमच्या आता बुवा जर वजनदार असेल, माणूस जर वजनदार जडवड असेल तर त्या जडवड माणसाला दिलीप भाऊ झोळी सुद्धा जडवडच लागेल ना, तेव्हा त्या झोळीत तो माणूस बसेल. म्हणून मच्छिंद्र भाऊची झोळी सुद्धा जडवड असल्यामुळे त्यांनी मला त्या झोळीत टाकलंय. विठाला विठाला विठाला. तसं सर्व आमची महाराज मंडळी आहेत. आमच्याच गावातले हरिभक्त परायण कुमार महाराज, कुमार बुवा. मी ते पाठीमागचं लक्षात ठेवलं, कुमार बुवा विसरून गेलो. बघा कुमार बुवा आहेत. ही सर्व महाराज मंडळी आहेत. या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्या सुंदर मुखातनं आपण कथा ऐकता आमचे नाना सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेकडे येतो. विठाला विठाला विठाला. जवळ घेऊन आमचे दिलीप भाऊ सर्व आमचा परिवार सुद्धा आलाय. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. विठाला विठाला विठाला. मला असं वाटतं नाना, या इहलोकामध्ये या मृत्यूलोकामध्ये जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवाचा कुणावर ना कुणावर तरी विश्वास आहे. काय कुणावर ना कुणावर तरी विश्वास आहे. हा एकही माणूस असा नाहीये की त्याचा कुणावरती विश्वास नाहीये. फरक मात्र एवढा आहे की एखादा दिवस माझा तुमच्यावरती विश्वास असेल किंवा तुमचा माझ्यावरती असेल की सांगता येत नाही. पण विश्वास मात्र आहे. असा एकही जीव नाहीये की त्याचा विश्वास नाही. मी ते याच्याही पुढे सांगेल, मायबाप विश्वासाशिवाय कामच होत नाही. विश्वास असला पाहिजे. आणि सांगेल इथे प्रत्येक एखादी वेळेस माणसाचा माणसावरती विश्वास नसेल बुवा बरं का. अरे कधी कधी प्राण्याचा सुद्धा माणसावरती विश्वास आहे. नोहे नोहे माणसाचा सुद्धा प्राण्यावरती विश्वास आहे. विश्वासाशिवाय काही होत नाही. सांगेल अरे पत्नीचा आपल्या नवऱ्यावरती विश्वास आहे, नवऱ्याचा आपल्या बायकोवरती विश्वास आहे, लेकराचा आपल्या बापावरती विश्वास आहे, मित्राचा आपल्या मित्रावरती विश्वास आहे. आपण मगाशी विश्वासावरच बोललो ना, बघा तोच विषय समोर आला. विठाला विठाला पत्नीचा आपल्या मालकावरती विश्वास आहे, मित्राचा मित्रावरती आहे, अरे बहिणीचा भावावरती आहे. नोहे नोहे प्रत्येक माणसाचा कुणावर ना कुणावर तरी विश्वास आहे. आज माझा सुद्धा तुमच्या सगळ्यावरती भरोसा आहे, तुमच्या सगळ्यावरती विश्वास आहे की 2 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल. हा विश्वासच आहे. कारण हे मळ आहे नाना, हे मळ आहे. आणि इथून पुढचे 2 तास या सर्व खांदेकरांच्या हातावरती हे माझं मळ जाणार आहे. आणि म्हणून
म्हणून हा एक विश्वास सगळ्यांवरती आहे. मी सांगून जाईल माय बाप बघा, अरे लेकराचा आपल्या बापावरती विश्वास आहे. आपण इथं काय सर्वजण ब्रह्मचारी नाहीये, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आलेला त्या ठिकाणी दृष्टांत आहे. बघा सर्वजण बघा, अरे बघता बघता एखादं जर लहानसं लेकरू असेल ना, तर त्याला जर आपला बाप असेल, आपले वडील असतील, जर खऱ्या अर्थानं खांद्यावरती खेळवत असतील ना, तर खेळता खेळता नाना त्या लेकराला, त्या लहानशा चिमुकल्या लेकराला आपला बाप एखाद्या उंच टेकडीवरती ठेवतो किंवा एखाद्या छतावरती ठेवतो किंवा एखाद्या घरावरती ठेवतो आणि वरती उभा केल्यानंतर तो बाप बघा, तुम्ही चित्र डोळ्यासमोर रेखाटा, तो बाप काय करतो, खालून असा हात वरती करतो ना, खालून हात वरती करतो आणि बाळाला सांगतो, त्या लेकराला सांगतो की माझ्या अंगावरती काय कर, अरे उडी मार. मला असं वाटतं ते चिमुकलं लेकरू अरे कुठल्याच प्रकारचा विचार करत नाही, मला हाताला इजा होईल का, माझा पाय मोडेल का, माझा हात मोडेल का, अरे मला इजा होईल का, जखम होईल का, कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपलं सर्वस्व आपल्या बापाच्या अंगावरती झोकून देतो. का देतो? कारण त्या लेकराचा आपल्या बापावरती तेवढा विश्वास आहे, त्याला माहिती आहे की माझा बाप मला खाली पडू देणार नाही. तसं आमचा सुद्धा एवढा विश्वास पाहिजे की माझा बाप खऱ्या अर्थानं अरे आम्हाला कधी खाली पडू देणार नाही. मग आमचा बाप कोण असेल तर मला असं वाटतं आमचे वडील, आमचा बाप हा मायबाप आमचा परमात्मा आहे, आमचे संत आहेत, त्यांच्यावर तेवढा आमचा विश्वास पाहिजे. विठाला साधा व्यवहार आहे. मला एक सांगा, पत्नीचं आणि नवऱ्याचं ज्यावेळेस भांडण होतं, काय होतं ना, होतं का नाही? हा होतं भांडण. बायकोचं आणि नवऱ्याचं ज्यावेळेस भांडण होतं, कधीतरी असं झालंय का की दोघांचा वाद झाला आणि वाद झाल्यामुळे बायकोने आपल्या नवऱ्याच्या ताटामध्ये विष काढले? हा होतं का? नाही होत. का त्याचं कारण त्या पत्नीचा मालकावरती विश्वास आहे, मालकाचा सुद्धा तेवढाच विश्वास आहे. कितीही भांडण होऊ द्या तरी सुद्धा तो असा विचार करत नाही की हिनं माझ्या अन्नामध्ये विष काढलं असेल का. नाही माय बाप, विश्वास आहे. अरे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास असला पाहिजे. मी सांगेल विठाला 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 बायकोचा नवऱ्यावरती विश्वास आहे, नवऱ्याचा बायकोवरती विश्वास आहे. तसं संताचा देवावरती विश्वास आहे आणि देवाचा संतावरती विश्वास. हा अरे आपलं सर्वस्व झोकून दिला संत कुणासाठी? देवासाठी. देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भावो. विश्वास आहे मायबाप, आपलं सगळं काही काम करतो मायबाप, पण आम्ही त्याच्यावरती भार घातला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. ओ तेरी बिगडी बनाएगा वो तुझे अपना बनाएगा, पण त्यासाठी विश्वास जरूरी है राम, विश्वास जरूरी है. सर्वसाधारण गोष्ट आहे माय बाप. अरे एका बसमध्ये 60 पॅसेंजर पाठीमागं बसलेले असतात ना, 60 पॅसेंजर पाठीमागं बसलेले असतात, पण त्या 60ही सीटांचा, त्या 60ही पॅसेंजरचा कुणावर विश्वास आहे? कुणावर विश्वास आहे? अरे ड्रायव्हरवर विश्वास आहे ना. तर मायबाप हे शरीर ज्यानं तुम्हाला जन्माला घातलंय, आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये का? हा ज्याने हा जीव दिला दान, काय तयाचे करील मी चिंतन. मला असं वाटतं आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. विठाला विठाला संतांचा देवावरती विश्वास आहे. किती विश्वास सांगू तुम्हाला? हा अरे माझे तुकोबरे तर खऱ्या अर्थानं म्हणतात
एवढा आमचा विश्वास आहे, विश्वास ढळता का म्हणे माय बाप. तुकोबरायाच्या अंगावरती बाबा नाना उकळतं पाणी टाकलं. काय तुकोबरायाच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं माय बाप. पण मी सांगेल, अरे देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. एक शब्द सुद्धा उलटून त्या बाईला बोलले नाही माय बाप. काय भाव असेल, काय श्रद्धा असेल, दुखणं जरी असेल ना, अरे सुख जरी असेल ना आणि दुःख जरी असेल ना, तर मी सर्व काही देवाला सांगेल एवढा विश्वास आहे. हा, आणि म्हणून एक शब्द सुद्धा उलटून बोलले नाही. हा, मी सांगेल काय बोलले असतील माझे महाराज. ओ जळो माझी काया लागला ओ नवा, जळो माझी काया लागला ओ नवा, धावरे केशवा माय बापा, ओ जळो माझी काया लागला ओ नवा. बघा माय बाप, सुख जरी असेल ना देवाला सांगू एवढा विश्वास माय बाप. हा, तुमचा आमचा विश्वास बघा. पाठीमाग कोरोनाचा काळ झाला बुवा. हा, या कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलं नाना, ज्यांना ज्यांना शरीरातली पावर वाढवायची असेल, ह्युमनिटी पॉवर म्हणतात ना, हा, ती पॉवर जर वाढवायची असेल तर तुम्ही काय करा, गळ्यातल्या माळा, काय गळ्यातल्या माळा काढा, तोडा आणि काय करा, काय हुशार माणसं आहेत बघा. सांगायची गरज नाही. जशा योग्यांच्या खुणा योग्यांना कळतात, तसं सगळ्या खुणा यांना कळतात. विठाला विठाला विठाला. हो, पण मी सांगेल माय बाप, देह गेला तरी हरकत नाही. अरे मंबाजी भट्टांना तुकोबरायला काठीनं मारलं माय बाप, पण तरी सुद्धा ती जागा रिकामी ठेवली. का अजून मंबाजी भट्ट आले नाही कीर्तनासाठी? काय भाव असेल, दुःख सांगायचं असेल ना देवाला आहे माय बाप. मी खरं सांगू तुम्हाला, पांढरी 3चा सोर आहे, रोजचा सोर माझा पांढरी 4चा आहे. हा, आज 1 पटीने कमी केला. का? त्याचं कारण रोज 2-2 कीर्तन करायला लागलोय. आणि सांगून जाईल माय बाप, कधीतरी आमचा सुद्धा विश्वास देवावरती पाहिजे ना हो. रोज आम्ही कीर्तन करतो, रोज आम्ही भजन करतो, पण मायबाप देवावरती आमचा कितपत विश्वास आहे कधी आम्ही बघितलंय का आठवण? हा, किती श्रद्धा आहे आमची. मी सांगेल, अरे मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बाबा, गेल्या 6 वर्षापासून डॉक्टरांनी माझं बोलणं बंद केलेलं आहे. काय? गेल्या 6 वर्षापासून डॉक्टरांनी बोलणंही बंद केलंय, माझं गायनही बंद केलंय, कीर्तनही बंद केलंय. पण मी सांगून जाईल माय बाप, का बंद केलं? त्याचं कारण माझ्या स्वर्णलिकेवरती एवढी मोठी गाठ आहे. काय? माझ्या घशामध्ये एवढी गाठ आहे. पण मी सांगेल, अरे फक्त आम्ही अभंग म्हणायचे का? तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी नारायण. अरे कधी होईल? विश्वास तर पाहिजे ना आमचा, विश्वास पाहिजे. मी सांगेल, डॉक्टरांनी भजन बंद केलं, पण म्हणलं गड्या, भजन बंद करणं म्हणजे आम्ही आताच मरण आहे. हा, कीर्तन बंद करणं म्हणजे आमचा आज मृत्यू आहे. बघा, माझ्या ज्ञानोबरावरती भार घातला. हा, रोजचे 2-2 करतोय, एवढ्याच ताकदीने करतो. हा, थोडाफार त्रास होतो, नाही असं नाहीये, थोडाफार त्रास होतो. पण मायबाप डॉक्टर बदलला, हा, पण भजन नाही, भजन नाही सोडणार मायबाप. विठाला विठाला अरे जोपर्यंत करेल ना तोपर्यंत एवढ्याच ताकदीनं करल आणि मरल सुद्धा मायबाप फक्त त्याच्यासाठीच. विठाला विठाला विठाला. हो, आमच्या मित्रांना माहिती आहे, जोपर्यंत बाबा भजनाची सेवा केली ना, ती सेवा सुद्धा इथूनच केली. गायन सुद्धा केलं ना, ते सुद्धा इथूनच केलंय. आज कीर्तन सुद्धा करतोय ना, तितक्याच ताकदीनं करतो. ज्या दिवशी संपल ना त्या दिवशी सगळं काही संपेल. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य काय? माय
मायबाप विश्वास महत्वाचा आहे. विश्वास जर असेल ना सगळं काही होतं, पण आम्ही भार घालून तर बघायला पाहिजे ना. आम्ही विश्वास करत नाही मायबाप. मी सांगेल, अरे संतांचा देवावरती विश्वास आहे. तुम्हाला हिरण्यकश्यप माहिती आहे? हिरण्यकश्यप माहिती ना सगळ्याला? सगळ्याला माहिती आहे. त्या हिरण्यकश्यपाने खऱ्या अर्थानं आपल्या नगरीमध्ये नाना, आपल्या गावामध्ये सगळीकडे एक थैमान त्या ठिकाणी घातलं आणि सगळीकडे एक प्रस्ताव केला की माझ्या गावामध्ये, या परिसरामध्ये त्याचं नाव कुणीच घ्यायचं नाही. कुणाचं? हा, तो देवाचं हे सुद्धा बोलला नाही. हा, कुणाचं म्हटला? त्याचं नाव कुणीच घ्यायचं नाहीये. बघा, ज्याचा कटाळा ना त्याचाच वानुळा. काय? ज्याचा कटाळा त्याचा वानुळा. अरे त्याच्याच घरी, बाहेर पण नाही, त्याच्याच घरी दिवस निघत नाही. हरे रामा रामा राम सीताराम राम राम, हरे रामा राम सीताराम राम, ओ हरे रामा रामा राम सीताराम राम राम, हरे रामा रामा राम सीताराम. ज्यानं सांगितलं भजन करायचं नाही त्याच्याच घरी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. मी सांगेल नाना, अरे गायकाच्या घरी गायकच जन्माला येईल सांगता येत नाही. कीर्तनकाराच्या घरी कीर्तनकार जन्माला येईल सांगता येत नाही. अरे वादकाच्या घरी वादक जन्माला येईल सांगता येत नाही. एक या पेताडाच्या घरी हरिभक्त परायण जन्माला येऊ शकतो. हे उदाहरण आहे मायबाप. बघा माझ्याकडे हे उदाहरण आहे. मी सांगेल मायबाप, सांगेल, अरे फक्त विश्वास असला पाहिजे. बापाला राग आला, मी सांगितलं भजन करायचं नाही आणि पोरगाच भजन करायला लागला. काय देवाला, काय पोरा लागली चट आणि धरी वाट देवळाची. मी सांगेल, अरे राग आला बापाला, उंच डोंगरावरती घेऊन गेला, दरी ढकलून दिलं. कुणाला? हा, फक्त प्रल्हादाला. पण मायबाप काय भजनाची ताकद असेल, काय श्रद्धेची ताकद असेल, काय विश्वासाची ताकद आहे. अंगाला थोडं सुद्धा खर्चटलं नाही. ही ताकद कशाची असेल तर मला असं वाटतं देवावर जो भाव आहे ना, जो विश्वास आहे ना, त्या विश्वासाची ताकद आहे. विठाला अरे उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं पण केस सुद्धा जळाला नाही. ही ताकद देवावरती श्रद्धा आहे ना, त्या विश्वासाची ताकद आहे. विठाला सांगूच का तुम्हाला अजून? मी सांगेल, राजपूत घराण्यामध्ये जन्माला आलेली पोरगी ना, काय राजपूत घराण्यामध्ये जन्माला आलेली मुलगी आहे. राग आला बापाला, राजाची पोरगी आहे. गावामध्ये नाचू लागली, भजन गाऊ लागली, पायामध्ये पैंजण घातलेत, हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये विणा घेतला आणि गावोगाव गल्ली गल्लीमध्ये भजन करू लागली. हा, बापानं विष पाजलं. काय? हो विष का प्याला राजाजीने भेजा. काय? हो विष का प्याला राजाजीने भेजा. हो पीवत हो मीरा सिरे पग घुंघरू बांध मीरा नाची रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे. ओ पग घुंघरू बांध मीरा नाची रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे. अरे भजन सोडलं नाही, माझ्या देवाचे पाय सोडले नाही माय बाप. रात्रंदिवस
भजन केलं ऐसी लागी लगन गन 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 मीरा हो गई मगन वो तो गली गली वो तो गली 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 ये मेरा वो तो गली गली वो तो गली गली वो तो गली 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 हरि गुण गाने लगी ऐसी हो अरे विष पाजलं पण विष पचवण्याची ताकद मीराबाई मध्ये आली कुठून मला असं वाटतं देवावर जो भार घातला ना अरे काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले अरे न सांगता करी सर्व काम ओ चोखोबाची बही झाला शहर धर श्रद्धेची ताकद भावाची ताकद माझ्या ज्ञानोबराची ताकद ओ चोखोबाची बही झाला शरद वहिनी उघडादार हाका मारी वहिनी उघडादार हाका संतांचा देवावरती विश्वास आहे तसाच तसाच देवाचा सुद्धा संतावरती विश्वास आहे म्हणून महाराज माझा भगवान परमात्मा अरे न सांगता सर्व काम करतो सांगू तुम्हाला अरे इथं पैठण नगरी आहे अरे प्रतिष्ठान नगरी आहे या नगरीमध्ये माझ्या देवानं अरे 36 वर्ष कावडीनं पाणी व्हावं संतांवरती विश्वास देवाचा आहे बाबा पैठण नगरीमध्ये येत ना मी सांगेल माय बाप ओ कावडीने पाणी जागरी चंद्र पाणी भक्ती भावे निळावंती त्याचे पाये घरी पाणी व्हावं दत्त चोपदारी करीतसे राम काल आमच्या गुरुवर्य लहवीतकर बाबाने सांगितलं गुळ सुद्धा खायचं नाही पाणी पण प्यायचं नाही पण सांगू तुम्हाला माझा घसा कोरडा पडतो माझ्या घशामध्ये गाठ आहे त्या त्या वेळेनुसार काही गोष्टी कराव्या लागतात जर पाणी जर नाही पिलो आणि घसा जर कोरडा पडला तर ती गाठ त्या गाठीवरती अजून सूज येईल आणि अजून सूज येईल आणि अजून जे कार्य करायचं आहे ते कार्य लवकरात लवकर संपुष्टात येईल म्हणून थोडंफार त्या ठिकाणी विठाला 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 आणि मला असं वाटतं बाबा काही गोष्टी काळानुसार थोड्याफार बदलल्याही पाहिजे विठाला विठाला बघा माझ्या भगवान परमात्मा देवाच्या घरी पाणी वाहतो हा बघा ओ श्रीखंड्या चंदन उगाळो करी श्रीखंड्या चंदन उगाळो करी वस्त्र गंगा संतांचा देवावरती विश्वास आहे तसा देवाचा संतावरती विश्वास आहे विठाला मच्छिंद्र भाऊ सांगून जाईल या माध्यमातून अरे माणसानं माणसं सुद्धा अशी जोडली पाहिजे जी आमचं हित जोपासणारी आहेत ना अशाच लोकांवरती विश्वास ठेवला पाहिजे बघा हा मी सांगेल नाहीतर माणसं रोज आमच्या सोबत राहतात
एका ताटात खातात, रोज आमच्याशी गोड बोलतात आणि कधी दगा फटका करतात, मेळ सुद्धा लागू देत नाही. म्हणून मला असं वाटतं माणसाने अशा लोकांची संगती करा. ओ संगत करले, ओ संगत संसन की करले, जन्म का सार्थक कछु करले. माय बाप संत तुमचं आमचं ही जोपासतात. ऐका ऐका ऐका, अरे अशी माणसं जोडा. मी सांगेल कुठून आले मायबाप, हे कुठं आले ते जवळ की तिथून आले ना माणसं, याला प्रेम म्हणतात. हा, हे प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. अरे प्रेमाने जग जिंकता येतं मायबाप, क्रोधाने काहीच होत नाही. पण आजकाल माणसं एवढे भ्रमिष्ठ झालेत, एवढे क्रोधी झालेत मायबाप. अरे सक्का भाऊ जरी असेल ना तर त्या भावाला टिचभर बांधण्यासाठी आयुष्यभर बोलत नाही. मला खरं सांगा, अरे कितपत आम्ही क्रोध करणार आहे आणि कुठपर्यंत आम्ही जगणार आहोत या देशामध्ये. क्षणाचाही भरोसा नाहीये. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, हो काशी चालले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे गोड सागा, राम राम स्मरा. हो अरे सावध व्हा, आता तरी सावध व्हा, आता तरी पुढे. हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे आम्ही जाती जातीमध्ये वाटला चाललोय, आज आम्ही पंथा पंथामध्ये वाटला चाललोय, आज आम्ही धर्मामध्ये वाटला चाललोय. मी सांगून जाईल मायबाप, अरे आज जर आम्ही एक जर नाही झालो ना तर भविष्याचा काळ मात्र विचित्र असणार आहे. हा, एकत्र राहा मायबाप, एका जीवानं राहा, एकमेकावरती प्रेम करा. मी सांगेल प्रेमाने जग जिंकता येईल. माझ्या देवाला सुद्धा फक्त प्रेमच आवडतं. सांगू तुम्हाला, ओ खरा एकच धर्म माझ्या 18 पगड जाती एकत्र केल्या आणि एकच हिंदवी स्वराज्याच्या नावाखाली खऱ्या अर्थानं सगळा समाज एकत्र केला आणि खऱ्या अर्थानं गुन्हा गोविंदाने जगायचं शिकवलं. पण आजकाल काय पाप आमचं खऱ्या अर्थानं घडते मला माहित नाही गड्या. पण आज आम्ही आमच्यातून खऱ्या अर्थानं वेगवेगळे व्हायला लागलोय. अरे 4 भाऊ जर नाना एका गावात असतील तर मला असं वाटतं त्या 4 भावांचा गावात दबदबा असतो ना बुवा, असतो ना. पण आज जर आम्ही 4 भाऊ जर बाजूबाजूला गेलो तर मायबाप आम्हाला कोण विचारणार आहे. याच्याही पुढे सांगेल, जर आमचे लेकरं जर खऱ्या अर्थानं सात्विक आणि जर चांगले व्हायचे तुम्हाला वाटत असेल ना तर आधी आम्ही बदललं पाहिजे. हा, येत वडील जे जे करती. मला असं वाटतं आमचे पाटील, हा पांडुरंग आप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव असणारे. हा बघा तुम्ही, मी सांगेल स्वतः घरामध्ये वारकरी परंपरा आहे ना, ते संस्कार लेकरा बाळावरती पडतात. हा, लेकरा बाळावरती येत वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेवीती, एरतेची अनुष्ठती सामान्य. राजा जर चांगला असेल तर प्रजा चांगली वागते. मला असं वाटतं आम्ही एकत्र राहिलं पाहिजे. उद्या भविष्यामध्ये आमचे लेकत्र एकत्र राहतील, आम्हीच बाजूबाजूला पाहायला लागलो, आमचे मुलं सुद्धा एकत्र राहणार नाहीये. चला मला सांगायचं काय, प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घ्यायला पाहिजे. अरे प्रेमाने जग जिंकता येतं. देवावरती विश्वास आहे ना, अरे विश्वास आणि प्रेम एकच आहे मायबाप. विठाला विठाला ओ खरा तो एकच धर्म जगाला प्रेम दिले पाहिजे. सांगू तुम्हाला शिशुपाल तुम्हाला माहिती आहे, नानाला सगळं माहिती आहे. मला असं वाटतं शिशुपाल हा देवाचा मेहुणा आहे. आताचा पोरगा शिशुपाल आहे. बघा, शिशुपाल हा देवाचा मेहुणा आहे. प्रेमाची ताकद सांगतो तुम्हाला, प्रेमाची ताकद सांगतो, विश्वासाची ताकद सांगतो. आणि अगदी माझ्या वेळेमध्ये वेळेच्या आत बरोबर मी अभंगावरती येतो. हा बरोबर येतो मी. आणि तसं फार दूर नाहीये मी. बरोबर काय टाइम आहे आपला? 9चा टाइम आहे. 7 ते 9. थोडंसं आज आपण उशिरा सुरू केलं पण चला तरी पण ठीक आहे. बरोबर 9ला 5 मिनिटं कमी असताना नाना मी अभंगात येणार आहे.
काय अभंगावरती 9ला 5 मिनिटं कमी असताना येणार आणि तुम्हाला सगळ्याला अभंगात घेऊन जाणार, सगळ्यांना अभंगात घेऊन जाणार. हा, प्रत्येकाचा एक स्टॅमिना असतो, बोलण्याची एक पद्धत असते. मी अभंगाच्या एकाच चरणावरती येणार आहे, कारण मला असं वाटतं सगळा अभंग सोडवला पण कुणाच्या डोक्यात काय राहतं मला माहीत नाहीये. हा, कारण अभंग सोडवतो आम्ही रोज मायबाप, पण अभंग सोडवतो पण अभंग सुद्धा आम्ही सोडूनच देतो. अभंग सोडवतो पण आम्ही अभंग सोडूनच देतो. मला असं वाटतं कीर्तनातला एक शब्द का होईना माणसाच्या हृदयामध्ये एवढा घट्ट बसावा, एवढा घट्ट बसावा की त्याच्यापासून तो दूर गेलाच नाही पाहिजे, गेला नाही पाहिजे, गेला नाही पाहिजे. आणि म्हणून बरोबर मी वेळेमध्ये अभंगात तुम्हाला सगळ्याला घेऊन जाणार आहे आणि तुम्ही एकदा अभंगात गेले की मी मात्र बाहेर येणार आहे. त्याचं कारण मला अजून बरेच गाव फिरायचे, बरेच गाव फिरायचे. उद्या कीर्तन कर्नाटकमध्ये कमलनगरला, बघा मी सांगेल बरेच गाव फिरायचे. एकदा तुम्ही आतमध्ये गेले की मी त्याला कुलूप लावून घेणार आहे. हा, कुलूप लावून घेणार आहे आणि चावी मात्र मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. का 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 त्याचं कारण ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल, ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला चावीची आठवण येईल ना, चावीची आठवण येईल. ज्या वेळेस तुम्हाला चावीची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल की नाही? माझी आठवण येईल. माझी आठवण आली रे आली की नाना मी पुन्हा येईल. पण गैरसमज करू नका, मी कीर्तनासाठी येईल. विठाला विठाला शिशुपालाचा जन्म व्हायचा आहे मायबाप. हा, जन्म व्हायचा, आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं अरे या शिशुपालाचा जन्म झालाय. पण बघा त्या शिशुपालाला तो अव्यंग जन्माला आला, त्याला 4 हात होते आणि 3 डोळे होते, बरोबर आहे. व्यंग जन्माला आला आणि आकाशवाणी झाली आणि खऱ्या अर्थाने आकाशवाणीने सांगितलं ज्याची नजर याच्यावरती पडेल, ज्याची नजर याच्यावरती पडेल याचे बाकीचे हात गळतील आणि 3रा डोळा सुद्धा गळून पडणार आहे. बघा सगळ्या गावात शिशुपालाला फिरवलं. हा, पण ज्या वेळेस माझ्या देवानं शिशुपालाकडे पाहिलं की शिशुपालाचे हातही गळाला आणि खऱ्या अर्थानं डोळा पण गळाला. आईला कळालं, अरे देवाच्या आत्याला कळालं की माझ्या पोराचा वध हा देवाच्या हाताने, कृष्णाच्या हाताने अरे याचना केली. शेवटी कितीही लेकरू वाईट असू द्या तरी सुद्धा ते लेकरू आपल्या आईला आवडतं. बहु आवडसी जीवा पासोनिया, देवाकडे याचना केली, देवा अरे कृष्णा तुझ्या हातानं खऱ्या अर्थानं माझ्या लेकराचा वध होणार आहे, अरे काहीतरी उपशाप दे ना. मग त्यावेळेस माझ्या देवानं एक काम एका ठिकाणी केलं, हा याचा मृत्यू तर मी टाळू शकत नाहीये पण हा याला मी सवलत देऊ शकतो. आणि म्हणून 100 गुन्ह्याचे खऱ्या अर्थानं होईपर्यंत मी याला माफ करेल, पण 101वा गुन्हा सुद्धा मी याचा माफ करणार नाहीये. बघा मी सांगेल अरे 100 गुन्हे झाले, देवाला शिशुपालाने 100 शिव्या दिल्या. किती? हा, 100 शिव्या दिल्या. आता 101वी शिवी देणार मायबाप. अरे देवानं शिशुपालाचा वध केला, भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनाची संहारे. देवानं शिशुपालाचा वध केला. चला या तुम्हाला विश्वासाची ताकद सांगतो, तुम्हाला प्रेमाची ताकद सांगतो. तोच प्रकार जनाबाईचा घडलाय बघा. हा, त्या जनाबाईनं माझ्या देवाला एवढ्या शिव्या दिल्या, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या अनेक शिव्या दिल्या. माझ्या देवानं असा पदर पसरला, अगं जने अजून शिव्या देना, अजून शिव्या देना, अगं काही नवीन शिव्या देना, ह्या शिव्या तू काल दिल्या होत्या जने, अगं आज काहीतरी नवीन देना. बघा भक्ताच्या शिव्या सुद्धा खातो. कशामुळे? कारण त्या भक्ताचा देवावरती तेवढा विश्वास आहे, देवावरती तेवढं प्रेम आहे. ही प्रेमाची ताकद आहे. अरे इकडं मेवणा आहे पण एक गुन्हा सुद्धा माफ नाही केला आणि जनाबाईनं एवढ्या शिव्या दिल्या, सगळ्या पोटात घेतल्या. मला असं वाटतं प्रेमाने जग जिंकता येतं. विठाला विठाला विठाला. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये माणसं अशी जोपासली पाहिजे. अरे असे ठेवा जे सोबत राहतात पण आमचं हीच जोपासतात. मला एक सांगा, जी माणसं तुम्हाला कीर्तनाला घेऊन येतील अशा लोकांचा आम्ही संग केला पाहिजे, अशावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे का जी माणसं आम्हाला
जी माणसं आम्हाला कीर्तनाला घेऊन येतील अशा माणसावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. याच्याही पुढे जाऊन सांगेल जी माणसं आमचं हित जोपासतात, आमचं बरं चाहतात, बघा आमच्या पश्चात सुद्धा आमचं हित जे जोपासतात ना त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. विठाला माझ्याकडे वेळ कमी आहे. हा मी बरोबर 9ला संपवणार आहे. हा 4 प्रकारचे उपदेश काही त्या ठिकाणी या जगतामध्ये आहे. एवढे 4 प्रकार सांगतो आणि अभंगावरती येतो. 4 प्रकार सांगतो. तसं चिंतन फार आहे पण त्याला थोडा वेळ पण पाहिजे. पण चला 4 प्रकारचे उपदेशी सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. पहिला उपदेशी बाबा मी सांगेल, माणसं या जगामध्ये लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. लोकांना ज्ञान सांगतात, उपदेश करतात, पण त्याबद्दलची माहिती ऐकणे सांगता येत नाहीये. मला एक सांगा, जर संगीतामधलं जर खऱ्या अर्थानं एखादा जर संगीत विशारद असेल, त्याला त्या गायनातलं माहीत असेल तर त्याला विचारायला काही अडचण नाहीये. त्यानं काही जर बोध करत असेल तर त्या ठिकाणी ऐकायला काही अडचण नाहीये. पण ज्याला त्या पेटीमधला सा सुद्धा माहीत नाहीये आणि त्यानं सांगायचं की अरे आजच्या चाल म्हणणाऱ्याला महाराजाला स्वर लावता नाही आले, आजच्या चाल म्हणणाऱ्याला स्वर लावता नाही आले. अरे कीर्तनामधलं आपण काय खऱ्या अर्थानं महाराज ज्ञानोबारा एवढे श्रेष्ठ माणसं नाही आहेत. हां आम्ही पामर आहोत. मी सांगेल अरे एवढे ज्ञानी असताना सुद्धा माझे ज्ञानोबरा म्हणतात हे रवी तरी मी मूर्ख. आणि आम्ही कोण लागून गेलो. पण 4 अभंग पाठ झाले जसं का आम्ही विद्वान झालो आणि लोकांना नाव ठेवतो आम्ही. हां याला जमलं नाही कडे कालच्या बोला का रे बाबा, त्यानं काय तमाशा केला काय कीर्तनामध्ये. हां भजनच आहे ना माय बाप, देवाचं नावच घेतलंय ना, चिंतनच केलंय ना. मला असं वाटतं अरे प्रबोधन करण्यापेक्षा कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप. माणसाचं मन हरिरूप झालं पाहिजे. नोहे आमच्या देहाचा विसर पडला पाहिजे. अरे विसर पडणं म्हणजेच खऱ्या अर्थानं देवाची प्राप्ती होणे. विठाला तसे 4 प्रकारचे उपदेश आहेत बाबा. नाना पहिला उपदेशी आहे तो म्हणजे भ्रांत उपदेशी आहे. दुसरा उपदेशी आहे तो म्हणजे अज्ञानी उपदेशी आहे. तिसरा उपदेशी आहे तो म्हणजे विप्रलंभक उपदेशी आहे. आणि चौथा उपदेशी आहे तो म्हणजे आप्त उपदेशी. यातले 3 उपदेशी असे लोकांना ज्ञान सांगतात पण यांचा उपदेश आमच्या काहीच कामाचा नाही. पण चौथा उपदेशी आहे तो म्हणजे आप्त उपदेशी आहे. तो मात्र आमच्या फार जवळचा आहे. नोहे तोच आमचं हित जोपासतो, नाहीतर खऱ्या अर्थानं तोच आमचं काम करतो आणि तोच आमच्या जवळचा आहे. बघा पहिला उपदेशी आहे तो म्हणजे भ्रांत उपदेशी आहे. स्वतःच भ्रमामध्ये पण लोकांना ज्ञान सांगतो. त्याबद्दलचं ज्ञान नाहीये, अज्ञान आहे पण लोकांना ज्ञान सांगतो. सांगूच तुम्हाला पंचदशीमध्ये एक सुंदर दृष्टांत आला नाना. हा एक दृष्टांत आलाय. एक आंधळा आहे, एक पांगळा आहे. काय एक आंधळा आहे, एक पांगळा आहे. अवघे फक्त 10 मिनिटं, जास्त घेत नाही तुमचे. मी 10 मिनिटामध्ये मी उत्तरार्धाकडे येतो. बघा 10 मिनिटात येतो. ऐका तुम्ही फक्त. एक आंधळा आहे, एक पांगळा आहे आणि हे दोघं सुद्धा नदीच्या काठावरती उभा आहेत ना. हा दोघं सुद्धा नदीच्या काठावरती उभा आहेत. एक जण ग्रस्त आला आणि एका ग्रस्तानं विचारलं पांगळ्याला, अरे पांगळे दादा मला या नदीच्या पलीकडे जायचंय, या पाण्याचा अंदाज मला सांगशील का, कसं केलं पाहिजे, हा याची खोली किती आहे. त्यावेळेस तो पांगळा म्हटला थांब मी सांगतो. एक काम कर, माझ्या उजव्या हाताला ये आणि अगदी 15 हात मोजून पुढे चालले जा. सरळ थोडंसं जर डाव्या हाताला आला आणि सरळ जर गेला तर तू नदीच्या पलीकडे जाशील, तिथे पाणी कमी आहे. काय हे कोण सांगतंय, कोण सांगतंय, पांगळा सांगतोय. तेवढ्यात आंधळा बोलला, ओ काका त्याचं ऐकू नका, ते पांगळे. काय त्याचं ऐकू नका, ते पांगळे. आणि सांगतोय कोण, सांगतोय आंधळ. हा तो म्हटला माझं ऐका, माझ्या डाव्या साईडला या आणि अगदी सरळ चला, तुम्ही नदीत गेल्याशिवाय राहणार नाही. बघा दोघही उपदेश करतायत. एकाला पाय नाहीये, एकाला डोळे नाहीये, पण नदीचा खोलीचा अंदाज सांगतायत. मला खरं सांगा यांना खरंच त्याचा अंदाज आहे का. अंदाज नाहीये पण लोकांना उपदेश करतायत. अशा माणसापासून सावध राहा. अंदाज नाहीये पण त्या ठिकाणी उपदेश करतात. हा या दोघांचा जर एक विचार जर असता ना तर एखादी वेळेस साध्य झाला असतं. बघा तुम्ही, जर पांगळा जर आंधळ्याच्या खांद्यावर बसला असता, काय पांगळा जर आंधळ्याच्या खांद्यावर जर बसला असता तर आंधळ्याच्या पायानं
आंधळ्याच्या पायानं आणि पांगळ्याच्या डोळ्यानं नदीचा ठाव त्यांना लागला असता, पण हे दोघंही एवढे भ्रमिष्ट आहेत, हा त्याचा ऐकत नाही आणि तो त्याचा ऐकत नाही, पण लोकाला मात्र ज्ञान भरमसाठ सांगतात लोक. पण मला असं वाटतं आशांचा उपदेश जर आम्ही ऐकला तर आम्ही सुद्धा नदीत गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून यांच्यावरती विश्वास ठेवू नका. चला दुसरा उपदेशी आहे, तो म्हणजे अज्ञानी उपदेशी आहे. आता मला असं वाटतं अज्ञानी उपदेशी आणि भ्रांत उपदेशी हे दोघंही सारखे आहेत, म्हणून याच्यात वेळ घेत नाहीये, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. घडी 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 काळ, माझ्याकडे वेळ कमी आहे. आता तिसरा उपदेशी सांगतो. तो तिसरा उपदेशी म्हणजे विप्रलंभक उपदेशी आहे. कोण? विप्रलंभक उपदेशी. आता हा विप्रलंभक उपदेशी कोण आहे? तर जो स्वतः स्वार्थ ठेवतो नाना, काहीतरी स्वार्थ ठेवतो आणि मगच उपदेश करतो, काहीतरी घेतो आणि मगच उपदेश करतो, काहीतरी स्वार्थ ठेवतो आणि मग उपदेश करतो. अरे तुकोबरायचं सुंदर प्रमाणे ऐका, बगलातल्या गोष्टी नाही आहेत. अरे या 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 नेवासा फाट्यावरती सांगू, या नगरकडनं एक वाघ दादा आला. एक वाघ दादा आला आणि संभाजीनगरकडनं एक कोल्हा आला आणि त्यांना माहिती होतं की नेवासा फाट्यावरती गुळाचा चहा चांगला भेटतो. काय 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 गुळाचा चहा चांगला भेटतो. इकडनं वाघ दादा आला, त्या स्टँडवरती थांबला आणि चहा घेऊ लागला. बघता बघता समोरून त्या ठिकाणी कोल्हा आला आणि वाघानं पाहिलं. अरे वा 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 वा, अरे कोल्हा आलाय. कोल्ह्यानं वाघाला पाहिलं, वाघानं कोल्ह्याला पाहिलं. तेवढ्यात वाघ म्हणला, अरे वा वा क्या बात आहे. अरे काय कोल्हा दादा, अरे किती दिवसानं भेटलाय, अरे किती दिवसांनी तुझी भेट आहे खऱ्या अर्थानं. अरे काय सुंदर दिसतो. अरे ये, अरे आपण चहा घेऊया, नाश्ता करूया, जेवण करूया. कोल्हा म्हटला कधी कोणाच्या मौतीला जात नाही. काय आज चहा पाजायला लागला, जेवण खाऊ घालायला लागला, नाश्ता करायला लावायला लागलाय. दाल में कुछ काला है. काय दाल में कुछ काला है. ज्या अर्थी एवढं करतोय ना तर काहीतरी पोटामध्ये खळबळे गड्या. तेवढ्यात तो वाघ दादा म्हटला, अरे कोल्या एक सांगू तुला, खूप दिवसानं भेटला गड्या. गीतेमध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायामध्ये या शरीराबद्दल काय सुंदर चिंतन केलं. काय सांगितलंय बघा. या शरीराबद्दल सांगितलं की हे शरीर नाश पावणारे, क्षणभंगूर नाही भरवसा म्हटलेत महाराज. हे जाणारे ओ शरीराची होय माती, ओ शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती. या शरीराची माती होणार आहे. हे कोण म्हणतोय? कोण म्हणतं? अरे तो वाघ म्हणतोय कोल्याला, अरे कोल्या हे शरीर संपणार आहे, देह जाईल जाईल, त्याशी काळोबा खाईल, देह जाणार जाणार. सांगेल मायबाप, हे जाणार आहे मायबाप. जर शरीर जाणार असेल ना कोल्या, तर एक काम कर ना गड्या, मला फार भूक लागलेली आहे, तू माझा आजचा आहार हो ना, माझं भोजन हो ना, मला तुला खायचंय. बघा तो कोल्हा त्या ठिकाणी वाघ कोल्याला उपदेश करतोय. तेवढ्यात कोल्हा म्हटला, अरे वाघा जर गीतेचा दुसरा अध्याय माझ्यासाठी असेल तर तो अध्याय तुझ्यासाठी नाही का? एक काम कर ना, मला पण भूक लागलेली आहे. तुझा आहार खऱ्या अर्थानं मी, माझा तू आहार हो. माझे तुकोबऱ्या म्हणतात, वाघे कोला उपदेशीला आणि सुखे खाऊ द्यावे मला. हरिराम सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे. 9ला फक्त 7 मिनिटं कमी आहेत. जवळपास किती आहेत? 10 कमी आहेत. बघा ऐका, वाघे कोला उपदेशीला आणि सुखे खाऊ द्यावे मला. बघा मला सांगायचं काय, हे दोघं सुद्धा उपदेश करताय. काय 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 दोघ गड्या मागे पुढे करू नका. बघा हे दोघं सुद्धा उपदेश करतायत, पण पाठीमाग स्वार्थ ठेवून करतायत. स्वार्थ आहे, याला विप्रलंभक उपदेशी म्हणाव. असे माणसं जगात खूप आहेत, स्वार्थ ठेवतात आणि उपदेश करतात. मला असं वाटतं अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. आता चौथा उपदेशी आहे, तो फार महत्वाचा आहे. तो चौथा उपदेशी म्हणजे आप्त उपदेशी आहे. आता आप्त उपदेशी कोणाला म्हणावं? ऐका रे ऐका, होय आप्त उपदेशी कोणाला म्हणावं? मला असं वाटतं आप्त कोण? आप्त कोण? आप्त जे आमच्या जवळचे ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमच्या नात्यातले ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमचे सगळे सोयरे ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमच्या भावबंदकीतले आहेत ते कोण आहेत? आप्त
आप्त आहेत, जे आमच्या रक्तातले आहेत, ते कोण आहेत? आता हे आप्त कधी सिद्ध होते सांगू तुम्हाला? ज्या वेळेस ते आमच्या सुखदुःखात सहभागी असतील ना, त्यावेळेस ते आप्त आहेत. आमचं कुणाला म्हणावं, माझं कुणाला म्हणावं? जी माणसं आमच्याशी एकनिष्ठ आहेत, आमच्या सुखदुःखात सहभागी आहे, नोहे नोहे आम्ही आमच्या पश्चात सुद्धा ती माणसं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात ना, मला असं वाटतं ती माणसं आप्त आहेत. इथं माणसं जवळ राहतात, सगळं होऊन देतात आणि मग म्हणतात अरे 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 हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. मग मला खरं सांगा, हे असंच आहे ना? सगळेजण पाठीमागून फक्त बघतात आमच्याकडं. आधी जळू द्या आणि जळल्यावर मग आम्ही येतो विझवायला. मग मला खरं सांगा, बघा, अरे जळत असताना जे विझवतील ना ते आप्त आहेत. जे अंगावरती आग घेतील ना ते आप्त आहेत. नंतर सातवन करायला येणार ना ते मला वाटतं असं आप्त असतील की सांगता येत नाहीये. बघा इथं आप्त कोण म्हणतात माहिती आहे का? इथं आप्त कोण आहेत? अरे इथं आप्त म्हणजे हे माणसं नाही आहेत. इथं आप्त कोण आहेत? जे आमचं हित जोपासतात ते आप्त आहेत. आणि या जगाच्या पाठीवरती संत आमचं हित जोपासतात ते संत म्हणजे आप्त आहेत. काय 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 ते संत आप्त आहेत. कारण का हो बुडत हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून या शोधोनिया आले संत आणि हिताहित जगाते. जगाच्या कल्याणा संताच्या युवती आणि देह कष्टविती परोपकारी, जे आमच्यावरती परोपकार करतात, जे आमचं हित जोपासतात ना ते खरे आप्त आहेत. आणि त्या संतांवरती आमचा विश्वास असला पाहिजे. कारण का अरे तेच आमचं हित जोपासतात. संताची पाये तेच आमचं हित जोपासतात. माझे हित करीती सकाळ करीती सकाळ, माझे हित करीती सकाळ करीती तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. मला असं वाटतं जे आमचं हित जोपासणारे आहेत त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, हा याचा सरळ अर्थ आहे. मग आमचं हित जोपासणारे कोण आहेत? तर ते संत आहेत ना. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात की त्यांच्या पायावरती आमचा विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास. त्यांना परिणाम काय झाला? जे नेहा गोपाळ कृपा करील, त्यांच्या पायावर जर आम्ही विश्वास ठेवला तर तो भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करेल. कारण का देवाच्या जवळ संत आहे. जसं आमदाराच्या जवळ पी असतो ना, काय तसे देवाच्या जवळ संत आहेत. आणि ते संत आमचा निरोप देवाजवळ देतील. आणि मग आम्हाला खऱ्या अर्थानं त्या देवाची आमच्यावरती कृपा होईल. हो कृपा त्या तुम्ही सर्व रसिक मंडळी हात म्हणून गातो. रसिकही आहात आणि चिंतनाचे भोक्ते सुद्धा आहात. म्हणून मी सगळ्यांचे चेहरे वाचूनच बोलण्याचा प्रयत्न केला. हो कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या
त्याची कृपा जर आमच्यावरती व्हावी होत असेल तर आमचा त्यांच्या पायावरती विश्वास पाहिजे. एक तर देवावरती विश्वास ठेवा, एक तर संतावरती विश्वास ठेवा, एक आपल्या मायबापावर विश्वास ठेवा, एक आपल्या गुरुवर विश्वास ठेवा. देवावरती विश्वास ठेवा, त्याला अंतकरणामध्ये साठवा. मायबाप जगातील सगळ्याच गोष्टी तुमच्या पायावरती येऊन पडतील. हा ओ सावरे को दिल में बघा, लबाड लोकांच्या नादी लागण्यापेक्षा कधीतरी देवावरती माणसानं प्रेम केलं पाहिजे. अरे हे माणसं हात तोंडावरती चांगलं बोलतात. हा वा दिवटे बुवा, अरे काय तुमचा आवाज आहे, काय तुमचं कीर्तन आहे, काय तुम्ही सुंदर गाता, काय तुम्ही सुंदर बोलता, आणि थोडसंच मागे जाऊ द्या. आम्ही जर संप्रदायामध्ये देवाला मानतो, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. अरे सर्वा घटी राम देहा देही, एक आम्ही जर असं मानत असेल प्रत्येकाच्या हृदयात, होय अण्णा, प्रत्येकाच्या हृदयात ममई वंशजी बोलोके जीव भूत सनातन हा मला षष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी करशती. सगळ्यांच्याच हृदयामध्ये जर माझ्या देवाचा वास असेल, जर तो तिथे असेल, मग मला खरं सांगा, मी नाना जर तुमची जर निंदा केली तर मी नानाची निंदा केली का देवाची केली? बोला, हा कुणाची केली? जर नानाच्या हृदयात जर देव असेल, सगळ्या घटाघटात जर खऱ्या अर्थाने ईश्वर बसला असेल, तर मी नानाची निंदा केली का या महाराजांची निंदा केली का देवाची केली? बोला. अरे देवाचीच निंदा करतोय आम्ही देवालाच शिव्या देतोय, आम्ही देवाचेच बांध करतोय. काय हा म्हणून मला असं वाटतं, अरे या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा खरं सांगू तुम्हाला, प्रेम करावं ते देवावरती करावं, प्रेम करावं ते संतावरती करावं. आम्ही ठरवून टाकलं, लोकांच्या नादी लागण्यापेक्षा गायीची सेवा करा, कारण मायबाप ते कमीत कमी मुख्य जनावर तरी खऱ्या अर्थानं प्रामाणिक आहे आमच्यापेक्षा. हा म्हणून स्वतःच्या बापाची 4 एकर जमीन गोशाळेला अर्पण करून टाकली. सांगायचं काम नाहीये, पण केली मायबाप. आणि एक पुन्हा सांगेल, या कीर्तनाच्या माध्यमातून जे मानधन येतं नाना, आमचा खर्च वगळता सर्व मानधन हे फक्त माझ्या गायीसाठीच आहे, गायीसाठी आहे, गायीच्या सेवेसाठी आहे. अरे आम्ही बघितलं पाहिजे, आम्ही बदललं पाहिजे. आम्ही उचलतो, जीभ लावतो टाळूला, कुणालाही काही बोलतो. नका मायबाप, नका करू नाश, नका कुणाबद्दल काही बोलू, चांगलं बोला. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. बोलायचं असेल ना, फक्त देवाचं नाव घ्या, चांगलं बोला, बस एवढंच बोलेल. अरे त्याला आपलंसं करा. ओ सावरे को दिल बिठा कर देखो, इस जमाने को दिल से हटा करके देखो. हो बड़ा ही दयालु है वो पंढरपुर निवासी, बड़ा ही दयालु है वो बाके बिहारी. एक बार पंढरपुर को जा करके देखो, एक बार वृंदावन में जा करके देखो. एक तर संतावरती विश्वास ठेवा, नाहीतर देवावरती विश्वास ठेवा. आता मला असं वाटतं, आता आपण बस करूया, कारण फार वेळ झालाय. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. तुमची इच्छा आहे बुवा, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. एवढं भजन गा, एवढं गीत गा, पण स्वर जरा उंच आहे का? गाऊच गाऊ का? गाऊ का? हात वर करा. मला अपेक्षा पण नाहीये, कारण सगळं उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे सगळं माझ्या पोरासाठी काही करत नाही मायबाप. जेवढं माझ्या बापाची प्रॉपर्टी ना, फक्त तेवढीच त्याची आहे. हा या माध्यमातून जेवढं कमवतोय ना, मी सांगेल हे सगळं गायीसाठी आहे. कारण त्यांच्या हातात आयतं देऊन कधी आमचं नाव घेणार आहेत ते? आयतं देऊ ना कोणाच्या हातामध्ये. आयतं द्याल फसगत होईल. तुम्ही कितीही कमावा मायबाप, तुमचे कोणी नाव घेणार नाहीये. त्यानं कष्ट केले पाहिजे, आणि कष्टातून त्याला मिळेल ना, ते त्याचं आहे. आम्ही जे करतोय ना, हे सगळं गायीसाठी मायबाप. चला, या सगळ्यांची इच्छा आहे ना, म्हणून बोलून जातो मायबाप. एक या वारकऱ्याचा भाव त्या ठिकाणी प्रगट केला. माझ्या ज्ञानोबरायांची कृपा झाली नाना, होता कृपा त्यांची पशु बोले वेद. ओ जरी जाता एक वारकरी आपल्या अंतःकरणातला
वेदना सांगतोय की खऱ्या अर्थानं मी आता त्या ठिकाणी धरणीवरती पडलोय. माझं शरीर चालत नाहीये, माझे हात पाय चालत नाहीये, माझी आता वारी बंद झाली. आता माऊली मला समजून घ्या तुम्ही, माझं आता वारीला येणं होत नाहीये. ओ जरी जाता आनंदीला निरोप माझा मी नाही आलो आळंदीला, मी नाही आलो आळंदीला. तुम्ही मला समजून घ्या, हा देह पडला धरणीवरी, हा देह पडला धरणीवरी, तरी हातात माझ्या, हातात माझ्या ओ ज्ञानेश्वरी, हा भाव माझ्या अंतरीचा माऊलीस माझ्या घेऊन जा. देवावरती विश्वास ठेवा, संतावरती विश्वास ठेवा. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये जर बोलता बोलता जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे. नाही असं नाहीये, तुमच्या संगतीचा नाहीये, हा माझ्या वाणीचा दोष समजा. पण बघा माझा तरी दोष मी का समजला पाहिजे. जर आम्ही बोलत असताना माझ्या वडिलाची मी राशी गा देवा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, अशी आमच्या संतांची घरची मर्यादा आहे. त्याचं आम्ही जेवढं आम्हाला पालन करता येईल तेवढं आम्ही जर पालन करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं त्याबद्दल खेद व्यक्त करायची गरज नाही. पण तरी सुद्धा जर बोलता बोलता काही चुकलंच असेल ना तर ते माझी मला परत करा. या धोत्राच्या झोळीमध्ये ते चुकीचे शब्द घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो, कारण सोबत नेऊन काय ना त्याचा काय खार घालू का नाही ना. म्हणून इथपर्यंत येण्याचा योग आला. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, सर्व गायक वादकाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे पाटील आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत मच्छिंद्र भाऊ, या सगळ्यांच्या चरणी नाना आहेत, या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. एक पुन्हा गोष्ट सांगेल, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, आणि पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. रोज मंदिरामध्ये हनुमानरायाच्या जा आणि हनुमान चालीसाचं पठण करा. त्याचं कारण सांगतो, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. अरे भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जप नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा, संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जुलावे. हनुमान चालीसाचं पठण करा आणि एकच करा, रोज देवाला म्हणा, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय.